व्हिडिओमध्ये आपण बघतोय ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. आता बघा ह्याच्यामध्ये मॅट्रिक्सची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी होते. आता ह्याच्यामध्ये त्याला काय करावं लागेल, ए प्लस बी करावं लागेल किंवा एक बी प्लस एक आन्सर एकच येणार आहे. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये जो R1 आहे आणि हा R2 आहे ह्याचीच ॲडिशन करायची म्हणजे 2 आणि 4 किती होतात, 4 आणि 2 6 बरोबर आहे का? बघा बरोबर आहे का नाही, 3 आणि 3 6 आयोग किंमत बरोबर येते, बरोबर आहे का? हा येते बरोबर नाही, 4 आणि 2 6 3 आणि 3 6 2 आणि 1 3 1 आणि 2 इट इज युअर ॲडिशन. आणि सबट्रॅक्शन करायची समजा ए मायनस आपण बी मायनस ए करू, बी मायनस ए इज इक्वल टू, आता बघ 4 मधून 2 गेले 2 राहिले, 3 मधून 3 गेले त्याची 0, 2 मधून 1 गेला 1, 1 मधून 1 गेला त्याची 0. आता हे काय सबट्रॅक्शन झाली. आता लगेच आपण बघूयात मल्टिप्लिकेशन पण बघून घेऊया. ठीक आहे, ह्याचीच बघून घेऊयात मल्टिप्लिकेशन. इथे टाकलं सेकंड आणि ही जी काय हेडलाईन आहे ती हेडलाईन करूयात कट. इथे टाकूयात आपण ठीक आहे मल्टिप्लिकेशन बघूयात आपण हे करून. आता आता समजा आपल्याकडे काय येतं, ए आणि बी येतं. आता ए इंटू बी आलं, मल्टिप्लिकेशन करायची कशी करणार, 4 दोन्ही 8 3 त्रिक 9 बे एक बे 1 1 चा 1 संपलं. इट इज अ मल्टिप्लिकेशन आणि ह्यालाच आपण स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणतो. म्हणजे आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन बघितलं फक्त नाही, स्केलर मल्टिप्लिकेशन बघितले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मायनर कसा काढायचा